महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे बहुतांश उमेदवार सोमवारी किंवा मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। शनिवार रविवारमध्ये मातोश्रीवर उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केले जाणार असल्याची माहिती कळतेय। पक्षामध्ये बंडखोरी होऊ नये यासाठी शेवटच्या 2 दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यास उमेदवारांना सांगितलं जाणार आहे। त्यामुळे एबी फॉर्म देण्यासाठी सुद्धा विलंब करत रणनीती ठरवली गेली असल्याची माहिती कळतेय। तर आपण बघतोय मोठ्या प्रमाणावर ठाकरेंच्या शिवसेनेमधले माजी नगरसेवक किंवा इतर पदाधिकारी हे भाजपमध्ये किंवा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे ही बंडखोरी टाळण्याच्या दृष्टीने आता ठाकरेंच्या सेनेने ही रणनीती आखलेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आपला प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहे। वेदांत, ठाकरेंची नेमकी रणनीती काय उमेदवारी अर्ज देण्यासंदर्भातली? माधवी, ज्या प्रकारे आपण बघितलं जागा वाटप हे पूर्ण झालेलं आहे। जागा वाटप पूर्ण झाल्यानंतर खरं तर वाटलं होतं की लगेच दुसऱ्या दिवशीच एबी फॉर्म हे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं दिले जातील, मात्र जी माहिती मिळते त्यामध्ये शनिवार रविवार मध्ये हे एबी फॉर्म मातोश्रीवर जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जातात त्यांना दिले जाणार आहेत आणि सोमवार मंगळवार म्हणजे जे शेवटचे 2 दिवस आहेत त्या शेवटच्या 2 दिवशी हे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज भरतील असं कळतंय। कारण आपण बघतोय की बंडखोरी मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, कारण जर एबी फॉर्म मिळाला नाही तर नाराज जे उमेदवार आहेत ते दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात आणि या सगळ्याचा विचार करत एक रणनीती ठरवण्यात आलेली आहे। आणि जसं ठाकरेंच्या शिवसेनेने रणनीती ठरवली आहे, जी माहिती मिळते अगदी तशीच मनसेने सुद्धा रणनीती ठरवल्याचं कळतंय। नक्कीच आता ठाकरेंची ही रणनीती किती यशस्वी होते पाहणे महत्त्वाचं असेल। वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।